तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। महायुतीची कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसणार। महायुतीने निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे राज्य सरकारच्या 2025च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती, परंतु महायुती सरकारच्या राज्य सरकारने ही आशा फोल ठरवली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे। आपल्याला फसवले गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। सांगली जिल्ह्यात अवकाळीचा द्राक्ष, बेदाणे व रब्बीला फटका। आंब्याची ही गळ झाली। महावितरणाची उडाली तारांबळ, शेतकऱ्यांची पळापळ। कर्जासाठी आता शेतकऱ्यांना त्या परवानगीची गरज नाही, अडचणी दूर। भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज। शेतकऱ्यांना जिल्हा तसेच राष्ट्रीय बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होणार। लाखो शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। नमो शेतकरीचे 2000 लवकरच खात्यात येणार। 1642 कोटी मंजूर। GR प्रसिद्ध। महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। 35,000 शेतकऱ्यांची 964 कोटी कर्जमाफी। 2 वर्षे उलटली तरी महसूल खाते 7/12 कोरा करेना। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट होणार गडद। सर्वच प्रकल्पांमधील जलसाठा खालवला। अनेक गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती। खुशखबर, शेतकऱ्यांना 2555 कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा। मागच्या हंगामामधील प्रलंबित भरपाई मिळणार। राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी 2555 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केलेली आहे आणि यामध्ये 2022-24 हंगामाच्या प्रलंबित भरपाईसह नवीन भरपाईचा देखील समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 56 गावांसाठी 1,40,00,000चा कृती आराखडा। सिल्लोड तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाची तयारी। कर्जमाफीबाबत घोर निराशा। थकीत आकडे शोधण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये। बळीराजाच्या गुढीपाडव्यावर निराशाचे सावट। पीक विमा नाही। सोयाबीन, हरभरा, कापूस व हळदीला भाव काही मिळेना। दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्या। दुग्ध व्यवसाय अडचणीत। रेणापुरात चाऱ्याचे भाव गगनाला मेळ बसेना। पत्र्याच्या घराची फक्त मजुरी 1 लाख। मिस्त्री मिळवताना दमछाक। बांधकामे सुरू करण्यास अडचणी। मजुरांचा तुटवडा। गवंड्यांसाठी गावागावांमध्ये शोध मोहीम। खरीप आणि रब्बी 2022-23ची विमा भरपाई आता मिळणार। खरीप 2022 आणि रब्बी 22-23 हंगामातील रखडलेली पीक विमा भरपाई अखेर शेतकऱ्यांना मिळणार आहे। शासनाने निधी मंजूर केल्याने ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। पुणे ते संभाजीनगर फक्त 2 तासांमध्ये 15,000 कोटी खर्चून नवीन महामार्गाची उभारणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती। पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा होणार जलद गतीने कनेक्ट। 7 तास प्रवासाची दगदग वाचणार। टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी यंदाही संकटात। परतूर तालुक्यातील बियाणे, खते, औषधी बोगस की वातावरणाचा परिणाम। जालना जिल्ह्यात मोसंबी फळगळती वाढली। शेतकऱ्यांमध्ये चिंता। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये मोसंबी बागांमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली। तापमान वाढ, कीड रोग आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेत। सूक्ष्म सिंचनाच्या निधीला कात्री। 119 कोटींची कपात। सूक्ष्म सिंचनाचे धडे देणाऱ्या शासनाचे उरफाटे धोरण। प्रति थेंब अधिक पीक असे सांगत सूक्ष्म सिंचनाचे धडे देणाऱ्या केंद्र शासनाने यंदाच्या राज्याच्या निधीत मात्र 119 कोटी रुपयांची कपात केली। त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा अवर्ग दर्जा। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय। कर्जमाफीचे आश्वासन सरकार विसरलं। शेतकऱ्यांवर सक्तीची वसुली सुरूच। राज्य सरकारने जाहीरनाम्यातून शेतकरी कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं, मात्र मते घेऊन सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीविषयी सरकार बोलत नाहीत। हरभऱ्याची खरेदी हमीभावाने होणार। शासनाचे आदेश। 7 लाख टनांचे लक्ष्यांक। किनवट तालुक्यात 13,000 घरकुलांना मंजुरी, पण वाळूची बोंब। शासनाचा 5 ब्रास वाळू देण्याचा निर्णय कागदावरच, वाळू नसल्याने घरकुले रखडली।
उद्धव ठाकरेंची सरकारवर शेतकरी कर्जमाफी व लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका। सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले, पण शेतकरी आणि लाडकी बहीण सामान्यांना या अधिवेशनातून काय मिळालं, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। देशात 37.39 लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। तूर खरेदी 2.46 लाख टनांवर। पपईच्या रोपांचे दर आवाक्यात, खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी घटली। एप्रिल अखेर सुटणार तिसरे आवर्तन। मन्याडमध्ये 33% तर गिरनात 35% जलसाठा। सिंचनासाठी आवर्तने 15 एप्रिल अखेर संपणार। उजनीत 30%वरच 4000 क्युसेक विसर्ग, नियोजन गरजेचे। धरणात 16 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। सोयाबीन आणि कडधान्य पिकांमध्ये GMच्या वापराला कृषी मंत्री चव्हाण यांचा नकार। दिल्ली येथील भारतीय किसान संघाच्या आयोजित परिषदेत शिवराज सिंह चौहान यांनी तेलबिया आणि कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी GMचा बियाण्यांचा वापर करणे निसर्गाशी खेळ ठरेल, असं प्रतिपादन बुधवारी केलं। चंद्र सूर्याची टक्कर होईल, 3 दिवस जग अंधारात राहील। आदमापूर येथील बाळूमामाच्या भंडारा यात्रेत वाघापूरच्या कृष्णा डोने यांची भाकणूक। सोलापूर जिल्ह्यात तक्रार करूनही 4 महिन्यांपासून 2 लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत। खरीप पीक 2024 हंगाम संततधारेने शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली, पंचनामे झाले परंतु मदत नाही। जत तालुक्यात गारपिटीने 2 कोटी रुपयांचे नुकसान। जत तालुक्यामध्ये मंगळवारी 8 गावांमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बेदाण्यालाही फटका बसला आहे। शेतकऱ्यांकडून 0% नव्हे तर 6% व्याजदराने पीक कर्ज वसुली। सेवा सहकारी सोसायट्यांमधील प्रकार, परतावा नावालाच व्याज घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी। उष्णतेचा तडाखा, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात उच्चांकी पारा। 42 अंश सेल्सिअस तापमान अकोल्यामध्ये। लातूरला अवकाळी पावसाने झोडपले। नवी योजना नव्या आशा। विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या तक्रारीला काहीही दाद देत नाहीत आणि अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पालकत्व घेऊन विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना हमखास भरपाई मिळवून दिली पाहिजे। संतोष देशमुखांच्या खुनाची गुन्हेसह 3घांची कबुली। दोषारोपपत्रातील माहिती। मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो महेश केदारीने काढले। बटेंगे तो कटेंगे असा नारा देणाऱ्यांकडून सौगातचे वाटप। उद्धव ठाकरेंची टीका। हिंदुत्व सोडून देण्याचे भाजपला आव्हान। प्रशांत कोरटकर नागपुरातून तेलंगणाला कसा पळाला, तपासासाठी पथक रवाना। पलायनासाठी वापरलेल्या 2 आलिशान मोटारी जप्त करणार। धसांनी धनंजय मुंडेंना वाचवले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनोज जरांगेंची मागणी। अंबानी व अदानी श्रीमंत भारतीय। जगातील 10 अब्जाधीशांच्या पंक्तीतून बाहेर पडून अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।